अरण्यामध्ये असतो का? देवासाठी साधना करावी लागते का? देवासाठी तप करावं लागतं का? सांग ना आई. ही सुनीती होते. सुनीती नाम चांगली बुद्धी. चांगली बुद्धी कधी देवापासून वंचित जीवाला करत नाही. बघा ती म्हणते हो बाळा, भगवंताला जर प्राप्त करायचं असेल ना तर त्या ठिकाणी अरण्यामध्ये जावं लागतं, तपश्चर्या करावी लागते. त्यावेळेस भगवान परमात्मा प्राप्त होतो. मातेने जन्माला घालायचं आहे ना, तर अशा पुत्राला जन्माला घालावं. जननी जने तो भक्त जने, कहीं दाता कहीं शूर, नहीं तो जननी बांझ रहे काहे लगाए नो. तीन सजावत देश को, तीन सजावत देश को, सती संत और शूर. तीन लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. जर सत्पुत्र त्या ठिकाणी जन्माला घालता आला तर घाला, अन्यथा त्या भानगडीत पडण्याची आवश्यकता नाहीये. बघा सगळ्यात महत्वाचे संस्कार आहेत. आपण मुलांना काय संस्कार देतो? त्या सुनीतीने मात्र योग्य संस्कार दिले तर ध्रुवाला. बघ ध्रुवा, तुला भगवत भक्ती करायची आहे ना तर अरण्यामध्ये जावं लागतं, कठोर साधना करावी लागते. हो म्हणे आई, माझ्या मनामध्ये ठामपणे बसले बघ, देवाची प्राप्ती झाल्याशिवाय मी परत येत नाही बघ. मनामध्ये ठाम निर्णय घेतलाय. भक्ती एवढी सोपी नाही. भक्ती तो कठीण, शुरावळील पोळी, विरळा तो बळी निवडे शूर. अरण्यामध्ये गेलेला आहे हिंस्र श्वापद. बघ बाळा, अरण्यामध्ये ज्यावेळेस जाशील ना तू, त्यावेळेस हिंस्र श्वापद तुला प्राप्त भेटतील. घाबरू नकोस. भीती वाटली तर भगवंताचं नामचिंतन कर. वेळोवेळी तुला भगवान परमात्मा साथ देतील बघ. इकडे भगवंताने या ध्रुवाची परीक्षा घेण्यासाठी नारदजींना पाठवलंय. नारद म्हणताय, ए ध्रुवा, खेळण्या बागडण्याचं तुझं वय बाळा, अरण्यामध्ये घनघोर अरण्यामध्ये कशाला आलायस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाही बाबा, मला देवाला प्राप्त झाल्याशिवाय मला परत जायचं नाही. मला देव हवाय. मी देवाला प्राप्त करूनच जाणार आहे. देवाला घेऊन गेल्याशिवाय नाही जाणार. मग ह्याचा ज्यावेळेस अंतकरणातला ठाव पाहितला, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, तुझे आण पण धरीनाथा. हिच्या वेळेस अंतकरणाची वृत्ती पाहिली नारदजींनी. नारदांनी त्यांना 12 अक्षराचा जप दिलेला आहे. काय तो जप? आपणही त्या जपाचा आपण नामोच्चारण करू, आपली वाणी पुनीत करण्याचा प्रयत्न करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते अरण्यामध्ये जा, पण कोणत्या अरण्यामध्ये जा? तुम्ही मधुवनामध्ये जा. मधुवनामध्ये जाऊन भगवंताचं नामचिंतन करा. या मंत्राचा उपदेश केला.
मधुवनामध्ये का जाण्यासाठी सांगितलंय? या मधुवनाचा काय इतिहास आहे? मधुवनाचा इतिहास सांगतायत. दशरथाचा पुत्र शत्रुघ्न याने मधुदैत्याचा पुत्र लवणासुर याचा ज्या ठिकाणी वध केला त्या ठिकाणाचं नाव आहे मधुवन. जसं त्याला मारलंय त्यावेळेस त्याने विनंती केली, प्रभू माझ्यावरती कृपा करा आणि या अरण्याला माझ्या नावाने ओळखलं जावं असं त्या ठिकाणी वर द्या. शत्रुघ्नश्च वधो पुत्रं लवणं नाम राक्षसं हत्वा मधुवने चक्रे मथुरा नाम वैपुरीम्. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी इकडे सुनीती मात्र शोक करते, माझा ध्रुव कसा राहत असेल अरण्यामध्ये, कसा वावरत असेल, हिंस्र श्वापदांना तो घाबरत असेल, भीती वाटत असेल त्याला. इकडे नारदजींनी येऊन त्यांची सांत्वना केली. कारण की प्रत्येकाचं रक्षण करणारा तो भगवान परमात्मा आहे, प्रत्येकाचा सांभाळ करणारा तोच आहे. आजगर कुठं फिरत नाही, आजगर शांतपणे पडलेला असतो, परंतु त्याच्याही पोटाची काळजी त्या भगवंताला असते. अजगर करेना चाकरी पंछी करेना गाव, पक्षी कधी काम करत नाही. आजगर कुठं त्या ठिकाणी चारा वैरण आणण्यासाठी कुठं जात नाही, त्या ठिकाणी सुंदर पडलेला असतो. अजगर करेना चाकरी पंछी करेना काम, दास मलोग कह गए सबके दाता राम. सगळ्यांना देणारे प्रभू राम आहे, सगळ्यावरती कृपा करणारा तो परमात्मा आहे. मरुताजींचं दोहाय हा किंवा जाको राखे साईया मार सके ना कोय, बार ना बाका कर सके जग जगे बैरी होय. अख्खं जगत त्या ठिकाणी वैरी होऊ द्या, जर त्या भगवंताची कृपा जर तुमच्यावर असेल ना, तुमच्या केसालाही धक्का कोणी लावू शकत नाही. नारद महर्षींच्या उपदेशानंतर त्या ठिकाणी मधुवनामध्ये हा ध्रुव गेलाय, भगवंताचं नामचिंतन करतोय. बघा, पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसानंतर कवटाचं फळ खावं, कवट खावं, बोरं खावी, 1 महिना त्या ठिकाणी साधना करावी. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांनी वाळलेलं गवत खावं, गळालेली पानं खावीत, दुसरा त्या ठिकाणी महिना असा लोटला त्यांनी. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनी केवळ पाणी पिऊन त्या ठिकाणी साधना करावी, भगवंताच्या नामजपाचा त्या ठिकाणी ध्यास करावा. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसानंतर वायू भक्षण करून त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं. 5व्या महिन्यामध्ये श्वासावरती नियंत्रण मिळवलं. बघा, 5व्या महिन्यामध्ये श्वासच बंद करून टाकलं, भगवंताचं नामचिंतन सुरू केलं. जसा ध्रुवाने श्वास बंद केला, या त्रिभुवनाचा श्वास बंद झाला. ऋषी मुनी जपी तपी त्या ठिकाणी विचार करू लागले, अरे श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. त्यांनी ओळखलं, अरे कोणीतरी भगवंताचा भगवत भक्त आहे, तो या ठिकाणी अघोरी साधना करतोय भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी. म्हणून सर्व भक्तगण धावत भगवंताकडे गेले. प्रभू, कोणीतरी भक्त आहे, कोण आहे? परंतु या त्रिभुवनामध्ये त्रास होतोय. त्राहिमा त्राहिमा करत होते सर्व देवता, काय करावं कळत नाही. त्यावेळी देवाने ओळखलं आणि त्यावेळेस मात्र दर्याखोऱ्यांमध्ये साधू संत प्रत्येक संतांना, प्रत्येक साधूंना भेट देत भगवान परमात्मा थेट मधुवनामध्ये आलेत. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा ध्यास ध्रुव करतोय ना, त्या ठिकाणी आले. आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी ध्रुवाला पाहितलंय. ध्रुव तर सहार खाटत मग बघतोय, शब्द फुटत नाहीत त्याचा, एक शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत नाही. आता काय बोलावं, काय उद्गार काढावेत. त्यावेळेस मात्र भगवान परमात्म्याने आपल्या हातातला शंख या ध्रुवाच्या गालाला लावला. जसा गालाला स्पर्श झाला शंखाचा, तसं त्या ध्रुवाला ज्ञान झालं. नातरी मधुवनी ऐसे केले,
जे कपोले शंके शिवितले आणि वेदाचीही मती ठेले तो लागला बोलू. वेदालाही लाजवेल असं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्तवन करतोय. भगवान परमात्म्याचं स्तवन करतोय. ध्रुववाच यौंता भविष्य मम वाच विमान प्रसुप्तां संजीवयत्ये किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताचं स्तवन केलंय, भगवंताचं ध्यान केलंय. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलंय, माग ध्रुवा तुला काय हवंय, तुला जे हवं असेल ते देण्यासाठी मी तयार आहे, तत्पर आहे. परंतु आता मागणं शिल्लक राहिलं नव्हतं. बघा ना, अगदी तसंच आपल्या जीवनामध्ये अगदी तसंच असतं. आपल्या जीवनामध्ये अगदी तसंच असतं की ज्यावेळेस खायला नसतं त्यावेळेस आपल्याला भूक लागते. ज्यावेळेस खायला असतं ना त्यावेळेस आपली प्रकृती बरी नसते. बघा ना, ज्यावेळेस साखर खायची होती तरुण वयामध्ये त्यावेळेस मिळाली नाही. आता साखर मिळते तर डॉक्टर शुगर सांगतायत खायचं बंधन नाही. हो, कारखान्याचा चेअरमन आहे. कोण? कारखान्याचं चेअरमन. त्याच्याकडे एवढी साखर आहे आणि पहा गोड पदार्थ त्याच्या समोर घरचे खातात. त्याच्या तोंडाला पाणी सुटतं पण खाऊ शकत नाही. महाराज, बंधन आहे. असंच आहे. जिथं चणे तिथं दात नाहीत आणि दात आहे तिथं चणे नाही. देवाने लीलाच अशी बनवली आहे. बघा, सांग तुला काय हवंय. देवा, मला तर काही आठवत नाही. मी कशासाठी या ठिकाणी तुमचं ध्यान करत होतो, पण तुम्ही तर मला या ठिकाणी प्राप्त झालात ना. मला असं काहीच शिल्लक राहिलं नाही की काही तुमच्याकडे मागावं. देवाने सांगितलं, ध्रुवा, तुला जरी माहित नसेल ना, मला चांगल्या पद्धतीने माहिती तुला काय हवंय ते. तू कशासाठी त्या ठिकाणी साधना करतोयस. उत्तम पद की प्राप्ति की इच्छा ही मन माही, आपके कृपा प्रसाद प्रभु आप कछु इच्छा नाही. मला आता कुठली इच्छा शिल्लक राही नाही प्रभू. पण भगवान परमात्म्याला माहितीये, अरे ज्या पदासाठी तू त्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी आला होता ना, त्याच्याही मोठं पद देतो मी तुला. पृथू हे कोणी सामान्य नाहीत, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. पृथुरूप भगवान की. पृथुरूपणे त्या ठिकाणी भगवंताने अवतार धारण केला आणि पृथ्वीचे दोहन केले. त्यावेळेस मात्र ही पृथ्वी नापीक झाली होती. पृथ्वीवरती जर आज आपण बीजारोपण केलं कशाचं, त्या ठिकाणी बीज उगवतं. परंतु पूर्वी त्या ठिकाणी पृथ्वीवरती काही उगवत नव्हतं. अगदी त्या ठिकाणी पृथ्वी सपाट राहिलेली होते आणि ओसाड पडलेली ती पृथ्वी. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पृथ्वी महाराजांनी त्या वत्सरूपी पृथ्वीला पकडलंय, तिचं दोहन केलंय. ज्याला जे पाहिजे त्या ठिकाणी ते मिळायचं. मग आता एका विचाराचा माणूस नसतो. कोणाला मदिरा आवडते तर कोणाला दही दूध आवडतं, कोणाला सात्विक पदार्थ आवडतात तर कोणाला रजोगुणी तर कोणाला तमोगुणी. सगळे पदार्थ ज्याची जशी जशी आवड असेल त्या ठिकाणी त्याला सांगितलंय. तद्वत त्या पद्धतीने जो जे वांछिल तोथे लाभो. ज्याला जे पाहिजे असेल ते त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं. वसुधेत्वा वदिष्यामि मच्छासन परामुखीं भागं बहिर्षिया वृत्ते न ततोची नो वसुः. त्या ठिकाणी या पृथ्वी महाराजाने 100 अश्वमेध यज्ञ केले आहेत. 99 अश्वमेध यज्ञ झाला होता. आता तेव्हा मात्र त्या ठिकाणी 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. इंद्राने मात्र त्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न केले आहेत. अनेक प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी पृथ्वी महाराजांनी सांगितलं, इंद्रा, अरे मला काही इंद्रपद नको आहे. मला भगवंताची भक्ती करायची, मला भगवंत परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचंय, त्यासाठी मी साधना करतोय. तेव्हा मात्र भगवंताची प्राप्ती झाली. भगवंताला सांगितलं, मला
100 कानाचं सामर्थ्य त्या माझ्या कानाला, भगवंताच्या लीला मला ऐकायला मिळतील असं त्या ठिकाणी बळ द्या म्हणून सांगितलंय. त्यावेळेस मात्र भगवंताने वरद हस्त करून त्यांना वर दिलेला आहे. पुढे त्यांचा पुत्र आहे विजिताश्व, हा राजा झाला. त्यालाच अंतर्धान पण म्हणतात. त्याची पत्नी शिखंडी, तिला 3 पुत्र झाले आहेत. दुसरी पत्नी आहे नभस्ती, तिला 6 पुत्र झाली आहेत. हवीरधान, बारिशर यांच्यापासून त्या ठिकाणी प्राचीन प्रही झालाय. परंतु हा प्राचीन प्रही हत्या करत होता यज्ञामध्ये. यज्ञामध्ये हत्या केली नाही पाहिजे. का? आपण बऱ्याच वेळेस नवस करतो ना, नवसामध्ये बकरी कापतात, नवसामध्ये कोंबडे कापतात. ऐका ना, कोणी सांगितलंय? बरीच लोक म्हणतात मुलं होईनात ना, मग काय करा, आठकुरी कापा. आठकुरी म्हणजे कळाली का तुम्हाला? जी पोटोशी असते ना, मेंढी, शेळी असेल, मेंढी असेल, काय करा, 8 खुऱ्याची, पोटातल्या बाळाची 4 खुरं आणि ह्या मेंढीची 4 खुरं, म्हणजे किती? त्याला 8 खुरं म्हणतात. त्याला काय करा, कापा म्हणतात. मला सांगा ना, आपली मुलं बाळ मोठी करण्यासाठी, जन्माला घालण्यासाठी कोणी सांगितलं हो दुसऱ्याचं पोर कापा, दुसऱ्याला त्रास द्या? चुकीचे मायबाप, हे अगदी चुकीचं आहे. सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. बघा, मुंगीपासून ते थेट ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा सारखा जीव आहे. जर सहज ठेस लागली तर आपण 10 दिवस हात पायाचा वर धरून चालतो, कुलपत चालतो, काठीचा सहारा घेतो. मला सांगा ना, ती आहे जनावराला तीच दुःख असतो. जाणता आलं पाहिजे, जाणता आलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मरिती वाढो, भूता परस्परे पुढो मैत्र जीवांचे. भूत मात्रा, भूत म्हणजे कोण? मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जे सगळे जीव आहेत ना, त्याला भूत म्हटलंय. परस्परामध्ये प्रेम वाढो, ज्ञानोबरांची भाषा आहे. त्या प्राचीन प्रहीच्या यज्ञामध्ये अगदी तसंच घडायचं. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी काय करावं कळत नाही. कारण की मांस खाऊनी हौस करी, जोडोनी वैरी ठेवीला. जर कोणी मांस खात असेल ना, ज्याचा तुम्ही मांस खातात ना, तोही तुमची वाट पाहतो तुमच्या मरणाची. आपण विनाकारण आपला वैरी, आपला शत्रू जोडून ठेवतोय. त्यावेळेस मात्र नारदजींनी त्यांना पुरंजन आख्यान वर्णन करून सांगितलंय. नारद म्हणतायत, हे प्राचीन प्रही, बघ म्हणे, एक पुराणिक आख्यान सांगतो तुला. एक पुरंजन होता म्हणे. पुरंजन आणि अविज्ञात हे 2 मित्र आहेत. असे मित्र आहेत, त्या दोघांमध्ये करार झाला की तू मला सोडून राहायचं नाही आणि मी तुला सोडून राहणार नाही. दोघांमध्ये ठरलंय, तू मला विसरलास की मी तुला विसरणार, मी तुला विसरलो की तूही मला विसरणार. अगदी तसंच आहे. काय करावं? आणि दोघांची ताटातूट झाली. एकदा हा पुरंजन फिरता फिरता नवद्वाराच्या नगरीमध्ये गेलाय. त्या नगरीला 9 द्वार आहेत. मोठी नगरी आहे. त्यामध्ये एक सुंदर कन्या आहे, ती उपवर आहे. तिचं लग्न झालं नव्हतं आणखी. त्यात 10 मल्ल आहेत, पैलवान आहेत मल्ल, जे या नगरीचं रक्षण करतात. त्यातला एक महानायक आहे. त्या नगरीचं रक्षण करण्यासाठी 5 फणाचा सर्प आहे. जसं त्या ठिकाणी हा पुरंजन त्या नगरीमध्ये गेला, नगरीमध्ये गेल्याबरोबर त्या कन्येकडे पाहतोय. कन्येकडे पाहिल्याबरोबर दोघांचं एकदम नजराला नजर एक झाली. दोघांची मन मिळाली. त्या पुरंजनाने सांगितलं, तुझं लग्न झालं का? ती म्हणली, नाही, मी पण माझ्या पतीच्या शोधामध्ये. वा म्हणे, जमलं आता, मला पण पत्नीच हवी होती.
चला म्हणे दोघं लग्न करू. दोघांचं लग्नही झालं. ठिकाणा हा पुरंजन, तर तिचं नाव काय मग पुरंजनी. त्या ठिकाणी रमून बसला तो. परंतु त्या नगरीमध्ये गेल्याबरोबर हा पुरंजन त्या अविज्ञाताला विसरला. ऐका, पुरंजनाख्यान फार वेदांतिक विषय आहे. लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजून जाईल. मग काय करायचं? हा पुरंजन जसं पुरंजनी सांगेल तसं वागू लागला. तिने रडली की हा पण रडायचा, ती हसली की हा पण हसायचा. तिनं गायन केलं की तो पण गायन करायचा. क्वचित गायंती गायंत्या रुदंत्या रुदती क्वचित. ती रडली की हा पण रडायचा. ती जसं कृत्य करेल तसं तो कृत्य करायचा. असं करत असताना बरेच दिवस निघून गेले. एक दिवस तो न विचारताच वनामध्ये गेला. ही पुरंजनी मात्र रुष्ट झाली, निराश झाली. त्या पुरंजनी जवळ येऊन तो हा पण रडू लागला. तो म्हणतो आता परत मी जाणार नाही म्हणे. जाणार नाही, ठीक आहे, दोघांचं ठरलंय. परंतु आता त्या नगरीवरती चंडवेग हा मात्र त्या ठिकाणी 360 काळ्या व 360 गोऱ्या गंधर्व गंधर्विणी घेऊन त्या ठिकाणी चालून आला होता. त्यावेळेस त्या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालंय. त्यामध्ये हा पुरंजन मृत्युमुखी पडलाय. आणि मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुरंजनी 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 म्हणून त्याने देहत्याग केलाय. अंतरम विदर्भस्य राजा सिंहस्य वेशमिनी. पुढे त्या ठिकाणी विदर्भ नावाचा राजा आहे. विदर्भ नरेशाची कन्या म्हणून त्याला जन्म प्राप्त झाला. कुणाला? या पुरंजनाला. जसा त्या ठिकाणी जन्म प्राप्त झाला, त्याचा विवाह झाला मलय ध्वजाबरोबर. जसा मलय ध्वजाबरोबर विवाह झाला, काही कालांतराने हा मलय ध्वज गतप्राण झाला. जसा गतप्राण झाला तसं त्या ठिकाणी हा पुरंजन कन्या रूपाने दुसऱ्या जन्मामध्ये आला होता ना. तो रडू लागला, आता मला सती जावं लागेल, सती जावं लागेल. सतीचा सगळा शृंगार केलेला आहे. आणि जात असताना त्याचा मित्र भेटला. कोण? अविज्ञात. अविज्ञात नाम परमात्मा. तो परमात्मा भेटला. जसा परमात्मा भेटला त्यावेळेस मात्र त्याला स्मरण करून दिला. रे, ओळखलंस का तू मला? आपल्या दोघांमध्ये ठरलं होतं, तू विसरला की मी विसरणार नाही म्हणे. तुम्ही काय सांगताय मला? माझा पती गतप्राण झाला म्हणे. मला सती जायचंय, मला मरायचंय, आता मरावं लागणार आहे. एका त्या ठिकाणी सरणावरती उडी मारायची. रडू लागला. त्या ठिकाणी जाग केल्याच्या नंतर त्यावेळेस मात्र त्या जीवात्म्याला कळालंय की अरे आपलं स्वरूप काय आहे. ऐका, ही पुरंजनाचं सांगत नाही, हे तुमचं आहे. पुरंजन म्हणजे दुसरं कोणी नाही. अविज्ञात म्हणजे दुसरं कोणी नाही. अविज्ञात आणि पुरंजन म्हणजे आपणच आहोत. अविज्ञात म्हणजे भगवान परमात्मा आणि पुरंजन म्हणजे आपण आहोत स्वतः. जसं देवापासून आपण इथं आलोय ना, कारण की मम अंश जीवलोके जीवभूत सनातन. सगळे आपण कोणाच्या अंश आहोत? देवाच्या अंश आहोत. जसं ते देवापासून आपण इथं आलोय, देवाचं आपलं ठरलंय. देवामध्ये आपल्यामध्ये करार झालेला आहे. तू विसरलास की मी पण विसरणार, मी विसरलो की तू पण विसरणार. दोघांचं ठरलेलं आहे. जसं त्या ठिकाणी नवद्वाराच्या नगरीमध्ये पुरंजन रूपी हा जीव आला. जीव आल्याबरोबर ह्या नगरीमध्येच त्या ठिकाणी रममाण झाला. त्यामध्ये एक सुंदर अशी स्त्री आहे या देहामध्ये. तिचं नाव आहे बुद्धी. तिच्या बुद्धीच्या नादाने लागला तो. पुरंजनी म्हणजे कोण आहे? ही बुद्धी आहे. तिचा संग केला. संग केल्याबरोबर परिणाम असा झाला, ती जसं सांगेल तसं त्या ठिकाणी वागू लागला. ज्ञानोबा पण म्हणतात ना, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, धरू जाता संगत होतो होय बाधक.
किंवा मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. बुद्धीचा संग केला, बुद्धी ही पुरंजनी आहे, म्हणजे पत्नी म्हणून त्या ठिकाणी तिचा स्वीकार केला. पंचप्राण म्हणजे या नगरीचं रक्षण करणारा सर्प आहे. 10 मल्ल म्हणजे 10 इंद्रिय आहेत. चंडवेग म्हणजे काळ आहे. जसा आता काळ जवळ आला होता त्यावेळेस मात्र बुद्धीचा संग केल्यामुळे पुरंजनी मायामोहामध्ये जीव पडलेला आहे ना, ती त्या अविज्ञात नाम परमात्म्याला विसरून गेलेला आहे. देवाला आपण विसरून गेलोय, देवापासून फार दूर गेलोय. म्हणून असं सुंदर त्या ठिकाणी पुरंजनाख्यान वर्णन करून सांगितलं. या कथेची त्या ठिकाणी फलश्रुती सांगितली आहे. कारण ते अरण्यामध्ये गेले होते. अरण्यामध्ये गेले असताना त्या ठिकाणी नारदांनी आणि मनू महाराजांनी त्यांना उपदेश केला, तुम्ही काय करा, ग्रहस्थी आश्रम स्वीकारा. बघा, बऱ्याच वेळेस असं घडतं, जसं आपण एखादा ब्रह्मचारी महात्मा पाहितला की ग्रहस्थी माणसांना तुच्छ आपलं जीवन वाटतं. अरे खरंच ब्रह्मचारीचं जीवन चांगलं आहे, पण एक कारण आहे बरं का त्याच्यात. शादी एक ऐसा लड्डू है, खाए तो भी पछतावे और ना खाए तो भी पछतावे. खाए तो भी पछतावे, ना खाए तो भी पछतावे. गृहस्थी जीवनाला वाटतं अरे संन्यासाचं जीवन फार छान आहे. गृहस्थी जीवनामध्ये असं वाटतं ब्रह्मचार्याचं जीवन फार छान आहे, आणि ब्रह्मचार्याला वाटतं संसारिकांचं जीवन फार छान आहे. असं सांगत असताना त्यावेळेस मात्र त्या गृहस्थी जीवनाचं महत्व सांगत असताना जांजल्य ऋषींची कथा सांगितली आहे. प्रियव्रत महाराजांना सांगतायत, प्रियव्रता बघ म्हणे, गृहस्थी जीवन फार छान आहे, सुंदर आहे. तपश्चर्या करावी संन्याशाने आणि ब्रह्मचर्यानेच नव्हे, गृहस्थी जीवनामध्येही तुम्ही जर नीतीने राहिला तर तुमचं तपश्चर्या वाढते. तेव्हा त्यांना एक जांजल्य ऋषींची कथा सांगितली. जांजल्य ऋषी नावाचे तपस्वी महात्मे होऊन गेले, अरण्यामध्ये तपश्चर्या करत आहेत. तपश्चर्या करत असताना त्यांच्या जटेमध्ये चिमणीने घरट केलं, त्यात अंडीही दिली आणि त्याच्यानंतर तिची पिलंही बाहेर पडली आणि उडूनही गेली. तदनंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण झालं होतं की त्यांची समाधीतून जागे झाले. समाधीतून जागे झाल्याच्या नंतर आकाश मार्गाने घार जात होते. घार जात असताना तिने आकाशातूनच विष्ठा टाकली खाली, ती थेट जांजल्य ऋषींच्या अंगावरती पडली. जांजल्य ऋषींनी फक्त डोळे वखारून तिच्याकडे पाहितल्या बरोबर भस्मसात झाली. तिला वेगळं सरपण जाळण्यासाठी लागलं नाही, थेट राकुंड्यामध्ये मिसळली. एवढं तप असणारा तो जांजल्य ऋषी, पण जरी झाला संन्याशी, मध्यानाशी, तोंडवासी, संन्याशी जरी असतील तर सगळं जीवन हे ग्रहस्थी जीवनावरच आहे. भिक्षा मागण्यासाठी ग्रहस्थी जीवनाकडेच यावं लागतं. जांजल्य ऋषी एका पतिव्रतेच्या द्वारामध्ये उभे आहेत आणि पतिव्रतेच्या द्वारामध्ये उभे राहून त्या ठिकाणी भिक्षा मागतात. ओम भवती भिक्षाम निहिमाते. एक आवाज दिला, काही वेळाने दुसरा आवाज दिला, स्वामी थोडासा वेळ लागेल. बराच वेळ झाला. जांजल्य ऋषींना राग आला, माझं सामर्थ्य काही सामान्य या स्त्रीला कळत नाही. राग आला. जशी ती माऊली भिक्षा पात्र घेऊन आतून मध्ये बाहेर आली, भिक्षा वाढते. भिक्षा वाढत असताना या जांजल्य ऋषीला राग आला, माते तुला माहित नाही माझं काय सामर्थ्य आहे, तू सामान्य समजू नकोस मला. 4 वेळेस आवाज दिला, 5व्या आवाजाला आली आहे तू. एवढं ऐकून घेतलं तिने. महाराज पण अगदी शांत मनाने प्रसन्न वाणीने ती बोलत होती. म्हणजे महाराज, अहो मी माझ्या पतीच्या सेवेमध्ये रत होते, त्यामुळे मला लवकर येता आलं नाही. तुला माहित नाही माझं सामर्थ्य काय, तरी शांत आवाजात बोलते, स्वामी निराश होऊ नका, नाराज होऊ नका. हिने पण थोडस
थोडस पदर कमरीलाच खवला. त्यावेळेस ही बोलते, महाराज अहो तुम्ही का घार समजले का, जळून खाक व्हायला. यावेळेस मात्र जांजिली ऋषींचे डोळे उघडले. अरे ही कोण स्त्री, हिचं काय तप असेल, सामर्थ्य काय, मी घार जाळलेली हिला कशी माहिती. हात जोडले, विनंती केली, म्हणे तू कोण आहे सांग, आणि तुला मी घार जाळलेली कशी माहिती झाली. हे सामर्थ्य फक्त माझ्या पतीच्या सेवेमध्ये मला प्राप्त झालंय. पतीची या मता अनुसरवणे पतिव्रता. आजकालच्या पतिव्रता सांगायची गरजच नाही. बाहेरून पती आले, पाणी द्या म्हटल्याच्या नंतर दिसत नाही का. आता सगळं सांगण्यासारखंच नाही, उगं सगळ्या कथेवरतीच आघात झाल्यासारखं होईल. रागात आल्याच्या नंतर तर विचारूच नका. आमचा महादेव बाहेरच असतो, घरी तवा तापलेला असल्याच्या नंतर बाहेरच असतो, चार चौघामध्ये गप्पा मारणार. श्रावण महिना लागू द्या, श्रावण महिन्यामध्ये रोज गंगेचं पाणी आणून महादेवाला. घरचा महादेव 12 वाजेपर्यंत उपाशीच, बाहेरच्या महादेवाला वाहती पाणी, घरचा महादेव हातपाय दाणे. अगदी अशी अवस्था. महाराज त्यावेळेस मात्र जांजिली ऋषींची कथा सांगितली. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी प्रियव्रत महाराजांनी ग्रस्ती आश्रम स्वीकारला. ग्रस्ती झाले ते म्हणजेच ग्रस्ती जीवन हे वाईट नाही. ग्रस्ती जीवनामध्ये जर तुम्ही नीतिमतीने राहिलात ना, तुमच्यासारखे सामर्थ्यवान तुम्हीच आहात. दान धर्म करावा, दारात आलेला अतिथी कधी विनमुख जाता कामा नये, साधू संतांची सेवा करत राहावी, हा ग्रस्ती जीवनाचा नियम आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे हेच घरी, उत्तमची गती तो एक पावेल. संपूर्ण ग्रस्ती जीवनाची आख्यायिका वर्णन करून सांगितले. तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची. पुन्हा त्या ठिकाणी सांगतायत, अरे तपश्चर्या तो करतोय ना, तो तपश्चर्या करत असताना अनेक ऋषी मुनींना या कामाने गाठलेलं आहे. विश्वामित्राला हे मेनकेने सोडलं नाही. अरे विश्वामित्रासारख्यांना सोडलं नाही, ज्याच्यामध्ये सामर्थ्य पुन्हा पृथ्वीसारखी पृथ्वीनी, सृष्टीसारखी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये. नारदांच्या मनोच्या आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आज्ञेवरून त्या प्रियव्रत महाराजांनी ग्रस्त आश्रम स्वीकारला. विश्वकर्म्याची कन्या आहे बरिष्मती, तिच्या बरोबर त्याचा विवाह झाला. 10 पुत्र झाले. आग्नेद्र राजा झाला, त्याचा पूर्वचित्ती बरोबर विवाह झाला. त्याला 9 पुत्र झाले. जम्बूद्वीपाचे 9 खंड केले आणि त्याला प्रत्येकाला एक खंड देऊन टाकला. 9 खंड कोणते आहेत? जम्बू, प्लक्ष, शान्मली, कुश, कौच, कांश, पुष्कर. त्या जम्बू द्वीपामध्ये आपण राहतो. म्हणतो ना आपण, जम्बू या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव बघा. जम्बू द्वीपामध्ये आपण राहतोय. द्वीप किती 7 आहेत. समुद्र 7 सांगितले, वर्णन करून सांगितलंय. त्या जम्बूद्वीपाचे 9 खंड केले आहेत. त्यामध्ये अजनाब खंड म्हणजे भारत आहे. अजनाब हा नाभीला दिला. निरुदेवी बरोबर त्यांचा विवाह झाला. तेव्हा मात्र त्यांना त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ केला. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. वृषभ रूपाने, वृषभ रूप भगवान, वृषभ रूपाने त्या ठिकाणी भगवंताने अवतार धारण केला. तेव्हा मात्र त्या ठिकाणी इंद्राला गर्व झाला होता.
इंद्र त्या ठिकाणी पाऊस पाडतो ना. पाऊस पाडत असताना आता वृषभदेव हे राजे आहेत, परंतु त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी पाऊसच पाडला नाही. मग त्या ठिकाणी वृषभदेवाने त्यांची परीक्षा घेतली. पाऊस नाही पडला. स्वसामर्थ्याने भगवंताने त्या ठिकाणी स्वतःच्या राज्यामध्ये पाऊस पडला. इंद्र नंतर पाहण्यासाठी गेला. बघू म्हणे कसं दिसतं त्यांचं राज्य. सगळे खाक खाक जाऊन होऊन बसलं असेल. बघतात तर काय सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी दिसतायत. दुधडी भरून नद्या वाहत आहेत. अगदी प्रसन्न वातावरण पाहतायत. अगदी आश्चर्यचकित झाला तो इंद्र. इंद्रला पुन्हा कळालं की अरे खरंच हे कोणी सामान्य नाही आहे. त्यावेळेस मात्र भगवंताचं महत्व त्यांना कळालं. हे वृषभदेव आहे. त्यावेळेस मात्र स्वतःची कन्या जयंती ही मात्र त्या ठिकाणी वृषभदेवांना देऊन टाकली. तिच्यापासून 100 पुत्र त्यांना झाले आहेत. त्यामध्ये 9 योगेश्वर आहेत. 9 योगेश्वर आहेत. तेव्हा मात्र त्या ठिकाणी वृषभदेव हे अरण्यामध्ये निघून गेले. तीर्थ भ्रमण करतायत. या भारताचं भ्रमण करतायत. कारण की दिगंबर अवस्था धारण केली आणि भ्रमण करतायत. भ्रमण करत असताना कोणी निंदा करतायत तर कोणी मारतय. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. अगदी असंच जीवन साधूचं असतं. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पुढे भरत राजा झालाय. त्या भरतालाही 5 पुत्र झाले आहेत. सुमिताला राज्य देऊन टाकलं आणि तपश्चर्या करण्यासाठी गेलाय गंडकी नदीच्या काठावरती. गंडकी नाव का बरं पडलं गंडकी नदीला, त्याचा एक पूर्व इतिहास सांगितला वर्णन करून. ही एका कल्पामध्ये ही गंडकी ऋषींची कन्या होती. कारण की याला कल्पभेद म्हणतात. क्वचित क्वचित पुराणेषु निरीतो योधी लक्षिते कल्पभेदेन तत्सर्व समाधेयं मनीर्भिः. ऋषिकन्या तपश्चर्या करते. भगवान विष्णू मला त्या ठिकाणी माझ्या मांडीवरती खेळावेत असा त्याचा प्रण आहे. तपश्चर्या करते. तपश्चर्या करत असताना तिला भगवान परमात्मा प्राप्त झाले. पण त्यावेळेस त्या ठिकाणी या गंडकी मातेला भगवंताने सांगितलं तुम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहा, तुमच्या मांडीवरती खेळेल. आजही गंडकी नदीच्या प्रवाहामध्ये शालिग्राम रूपाने त्या ठिकाणी भगवान विष्णूचं वास्तव्य आहे. आज जे आपण शालिग्राम देवघरामध्ये पुजतो ना, ते गंडकी नदीमध्ये सापडतात. आणि महादेवाची मूर्ती म्हणजे नर्मदेश्वर कुठं सापडतात? नर्मदेमध्ये. बघा असं त्या ठिकाणी वर आहे. आणि त्या गंडकी नदीच्या काठावरती हा राजा गेला. त्या ठिकाणी ध्यान करतोय. ध्यान करत असताना आता काही दिवसांनी त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होणार आहे. भगवंताचं ध्यान करण्यासाठी आला होता. एक दिवस त्या गंडकी नदीमध्ये स्नान करत असताना हिंस्त्र शाबदांचा त्या ठिकाणी अकराळ विकराळ आवाज येऊ लागला. हरणाची कळपूची कळप पळत आहे. त्यातील एक गर्भीण हरणी त्या पाण्यामध्ये उडी मारते. तिचा गर्भ पाहत होतोय. गर्भपात झाल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी धावून पळून निघून जाते. इतक्यामध्ये तिचा गर्भ वाहत वाहत त्या राजाला जवळ येतोय. जवळ आलेला तो गर्भ पाहून त्या राजाला मोह निर्माण झाला. सुंदर असणार दिसणार ते पाडस. त्या पाडसाला सांभाळू लागला राजा. आतापर्यंत विचार करत होता माझ्या मरणाचं कसं होईल, माझ्या मरणाचं कसं होईल. आता तो विचार करतोय माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल. बघा मृगाची ध्यासी भरता मृगपण. परिणाम हा झाला. शेवटी अंत जवळ आला. अंत जवळ आल्याच्या नंतर मग मात्र त्याला स्मरण झालं हरणाचं. परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तू घातला वासनेने. वासना जडली. वासनेचा संग जर अंतकाळामध्ये झाला ना, किती जरी तपस्वी महात्मा असेल तरी त्याला जन्म चुकत नाही. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी त्याला जन्माला यावंच लागतं. यम यम वापी स्मरण भाव तिजेंती कलेवरम तंतमय वयंती कोणतेही सदाकत भाव भावित. त्याला प्रत्येक वेळेस जसं त्या ठिकाणी आपलं शेवटची वासना असेल ना, तो करून त्या पद्धतीने जन्म घ्यावा लागतो. हरणीच्या कुळामध्ये गेला, परंतु पूर्वी केलेली साधना वायाला गेली नाही. ज्या ठिकाणी साधू संतांनी साधना करावी, ज्या ठिकाणी भजन चालू असेल त्या ठिकाणी त्या हरणाने यावं.
आजही काही प्राणी बघा, ज्यावेळेस मंदिरामध्ये भजन सुरू असेल त्यावेळेस काही प्राणी जवळ येतात. त्याचं कारण आहे, आज जर तुम्ही माऊलींच्या सोहळ्यामध्ये बघितलं, एक कुत्र आहे पहा, माऊलींच्या मंदिरमध्ये असतं. माऊलींच्या मंदिरमध्ये कीर्तन सुरू झालं की बरोबर मंदिरामध्ये मंडपामध्ये विना मंडपामध्ये येऊन बसतं. विना मंडपामध्ये येऊन बसलेलं कुत्र त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी बरोबर कीर्तनकार कीर्तन संपल्याच्या नंतर बरोबर निघून जाणार का? आणि एवढंच नाही, पालखीच्या सोहळ्यामध्ये आळंदीपासून ते थेट पंढरपुरापर्यंत सोबत असत. अहो, हे कोणीतरी पूर्वजन्मातले महान वारकरी होते. कर्म धर्म संयोगाने त्यांना कुत्र्याच्या येवणीला यावं लागलं, परंतु केलेली भक्ती वायाला गेली नाही. आजही त्या कुत्र्याला कोणी मारत नाही, कोणी हाड पण म्हणत नाही, नाही म्हणत. केलेल्या साधनाची, केलेल्या भक्तीची पावती. तसंच त्या ठिकाणी हरणाच्या स्वरूपाने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सत्संग सुरू असेल त्या ठिकाणी त्या राजाने जावं. तिही शरीर सोडलंय आणि पुन्हा त्या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले. याही वेळी त्यांना नाव हेच आहे भरत, परंतु जड भरत म्हणून आले आहेत. कारण की अगोदर काय झालंय, माया मोहात पडले. माया मोहात पडल्यामुळे माझी अधोगती झाली, मला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. आता मात्र बोलायचं नाही. ज्यावेळेस माणसाला दूध पोळतं त्यावेळेस माणूस ताक फुकून पितं, ताकही फुकून प्यायला लागतं. अगोदर आता दूध पोळालं होतं, आता ताकही फुकून पितात. कोणाला बोलायचं नाही, कोणालाच बोलत नाही. जड असल्यासारखं राहतायत, मला काही कळत नाही, अगदी अशा पद्धतीने राहतायत. कोणी दिलं तर काही खायचं, नाही तर असंच राहायचं. काय करावं काय करावं करता करता घरामध्ये काही काम करत नव्हते. जे काम दिलं, एकदा शेतामध्ये शेती राखण्यासाठी पाठवलं. तुकोबऱ्यासारखं या सगळ्यांनी फळं, सगळ्यांनी ती धान्य खाऊन घ्या, तुम्ही तरी कुठे जाणार आहात. ती त्यांच्या तालामध्ये भजनामध्ये तल्ली, म्हणून घरचे त्यांना लक्ष करत नव्हते. जे मिळेल ते खावं, जे काही कोणी दिलं तर घ्यावं, कुणावरती रुष्ट नाही, कुणावरती नाराज नाही. अगदी अशा अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी राहत होत. असे राहत असताना एक दिवस अरण्यामध्ये काही पारधी होते. त्यांनी कालिका मातेला वर केला होता, अरे आता आपण एक काम करायचं म्हणे. काय काम करायचं? कालिका मातेला त्यांनी एक प्रण केला होता नर बळी देण्याचा. मग नर शोधत होते, नर बळी देण्यासाठी कोण सापडेल कोण सापडेल. तेवढ्यामध्ये भरत महाराज सापडले, धष्टपुष्ट दिसतायत. अरे नर बळी देण्यासाठी चांगला माणूस सापडला. बरं, घरचे पण बरं बघत नाही, चांगला माणूस आहे, कोणी काही कल्पनाही करणार नाही, कोणी काही म्हणणार नाही. ठीक आहे, अगदी त्या ठिकाणी कशी जीवन काढायचंय. कधी त्याचं दुःख नाही, कधी सुख नाही. समशत्रोचे मित्रेचे तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु संसंग विवर्जिता. गरम काय का गार काय, काही त्यांना घेणं देणं नाही. रो कर कटी या हंस कर कटती है जिंदगानी, गम है या खुशी है सब तेरी मेहरबानी. जसं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने ठेवावं तसं राहावं. देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. तेव्हा मात्र त्या ठिकाणी नरबळी देण्यासाठी चालवल्या. सुंदर असे वस्त्र परिधान केलेत अंगावरती, सुंदर जेवण खाऊ घातलंय त्यांना. तरीही त्याचाही त्या ठिकाणी त्यांना मोह नाही. भोजन खाऊ घातलंय, सुंदर नवी वस्त्र अंगावरती परिधान केलेत, त्या वस्त्राचाही मोह नाहीये. अगदी अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहत असताना आता मात्र त्यांची मान अशी त्या कालिका मातेच्या समोर झुकवली. वरतून प्रहार करणार एवढ्यामध्ये कालिका माता प्रसन्न झाली. कालिका माता म्हणते, अरे माझ्या भक्ताला तुम्ही नरबळ घेताय. त्यावेळेस मात्र कालिका मातेने रुद्र अवतार धारण केला. त्यावेळेस मात्र सगळ्यांचा शिरच्छेद करून टाकला. मंडप घातिला हो, चार वेदाचा फुलवरा मांडला हो. एका जनार्दन अंबा उभी कर ठेवून पटी हो. कोण आंबा आहे, कोण देवी आहे?
जी विठेवर उभी आहे ना, तू विठेवर सखी बाई हो करी कृपा, नाही का? देवामध्ये देवीमध्ये भेद नाहीये. देवीने त्या ठिकाणी प्रहार केला, त्यावेळेस मात्र त्याचं दुःख नाही, काही वाटलं नाही त्यांना. अरण्यामध्ये फिरतायत. एक दिवस राजा रघुवन सत्संगासाठी निघाला होता. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सत्संगासाठी निघालेला राजा त्याने पाहितल्या बरोबर त्या ठिकाणी सत्संगासाठी उशीर होऊ लागला. परंतु पूर्वी त्या ठिकाणी पालखी ही भुयांकडनं वाहून घेतली जायची. 4 भुई असायची पालखी वाहण्यासाठी. त्यातला एक भुई आजारी पडला. आता एक भुई कोणीतरी सापडला पाहिजे, कसा तरी सापडला पाहिजे म्हणून तिघही फिरत आहेत. त्यांना भरत महाराज सापडले. म्हणले चांगले दष्टपुष्ट दिसत आहेत, पालखी वाहण्यासाठी चांगले. त्यांना घेऊन गेले. परंतु त्या ठिकाणी जसं पालखीला झुंजलं, आपल्या पायाखाली मुंगी ही चिरडली नाही पाहिजे असं चालतंय ते. पालखी हलते. राजा रघुगण म्हणतो, अरे शिक्षा करेल, दंड करेल. अरे कोण आहे हा? व्यवस्थित चालता येत नाही म्हणे. एकदा झालं, दोनदा झालं, पालखी खाली ठेवण्यासाठी सांगितले. पालखी खाली ठेवली. अरे दिसत असताना तर दष्टपुष्ट दिसतोयस, तुझ्या खाण्यापिण्यामध्ये तर काही कमतरता नाहीये, बरोबर चालता येत नाही. उपेक्षात्मक त्या ठिकाणी बोलू लागले. बोलताना त्यावेळेस त्या ठिकाणी दंड करेल म्हणतोय तो, शिक्षा करेल तुला. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी भरत महाराज आतापर्यंत बोलले नाही, पण आता मात्र शब्द काढतात. राजा दंड करशील ना तू मला दंड करू शकत नाहीस. अरे शरीराला दंड करशील, मला दंड करणारा जन्मायचं आहे म्हणे. ज्यावेळेस ही चर्चा ऐकली, सत्संगी राजा होता तो, त्यावेळेस पाय धरले. कोण आहात तुम्ही? कृपा करा माझ्यावरती, सांगा मला तुम्ही कोण आहात? त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पाय पकडल्याबरोबर त्या ठिकाणी सांगतायत, अरे पूर्वजन्मामध्ये तुझ्यामुळं तर मी बंधनात पडलो होतो म्हणे. पूर्वजन्मामध्ये हरण कोणी दुसरं कोणी नव्हतं, हा राजा रघुगणच होता. पण आता मात्र चुकणार नाही म्हणे. त्यावेळेस मात्र पूर्ण ज्ञानाचा उपदेश त्यांना केला. राजा रघुगणाने पाय धरले, पूर्णपणे उपदेश केला, त्याचाही उद्धार करून टाकला. पुन्हा त्या ठिकाणी या भूमंडलाचा विस्तार करून सांगा, वर्णन करून सांगा म्हणून सांगतायत. भूमंडलाचा विस्तार सांगतायत. राजा 7 समुद्र आहेत, 7 द्वीप आहेत. या जम्बूद्वीपामध्ये आपण राहतोय. त्याच्यामध्ये अजनाब खंड, त्या अजनाब खंड म्हणजे भारत आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, तिथं भाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये ज्याला जन्म प्राप्त झाला, खरं तो भाग्यवान आहे. सगळ्या खंडांचं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलंय. अरे अजनाब खंड कोणी सामान्य नाहीये. या ठिकाणी अनंत नद्या वाहत आहेत. त्यांना तीर्थे दर्जा प्राप्त झाल्या साधू संतांच्या पदस्पर्शाने, देवतांच्या अवताराने त्या पुनीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, त्या गंगेसारख्या ज्या नद्या आहेत, तीर्थ आहेत ना, ते चालता चालताही आपल्या सामान्य जीवाचं पाप नाहीसं करतात. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेची जैसे. पापही फेडते, तापही फेडते, आणि थेट गंगा ही समुद्राला मिळते. अनंत गंगा, गंगा जमुना सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्र, तनया, चरमणवती, वेदिका, क्षिप्रा, अशा अनेक नद्या आहेत या भारतामध्ये. नद्यांचं वर्णन करून सांगितलं. अरे एवढंच नाही, भारत म्हणजे कोणी सामान्य नाहीये. भारताचं वर्णन केलंय. काय कसा आहे हा भारत? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का भगवान लगता तेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है
देशामध्ये प्रथमतः सूर्याचा संचार होतो. तो देश म्हणजे भारत आहे. अनंत तीर्थ या देशामध्ये जहाँ गंगा जमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, कावेरी बहती जाए, जहाँ पूर्व पश्चिम दक्षिण को अमृत पिलवाए, अमृत पिलवाए, कहे के फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ आसमान से बातें करती मंदिर और शिवालय, मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले, और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, ओ भारत देश है मेरा, 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 जय भारती जय भारती जय भारती जय भारती, लाल लाल भरपूरे दिया करती है मेरा, ओ भारत देश 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 है मेरा. देशाचं वर्णन करून सांगितलंय. जहाँ टाल टाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा, ढाळे ढाळेवरती सोन्याच्या चिमण्या बसतात ज्या भारतामध्ये, त्या भारताचं वर्णन सांगतायत. तो भारत देश है मेरा, गोड असं वर्णन केलंय. जहाँ गंगा जमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, जहाँ पूर्व पश्चिम दक्षिण और अमृत को अमृत पिलवाए, को अमृत पिलवाए, पूर्व ते पश्चिम पर्यंत त्या ठिकाणी नद्या वाहतात, अमृताचा संचार करतायत असं गोड वर्णन आहे. त्या ठिकाणी त्याचं परत सप्त पाताळांचं वर्णन केलंय. आतळ वितळ सुतळ महातळ तळातळ रसातळ आणि पाताळ. पुढे त्या ठिकाणी वरचे लोक सांगितले सप्त भू भुव स्व मह जन तप आणि सत्य. ब्रह्मांडापासून 50,000 योजन अंतरावर आणि पृथ्वीपासून 99,000 योजन अंतरावरती नरकाचं वर्णन करून सांगितले. 28 प्रकारचे नरक सांगितले. तामिश्र अंधतामिश्र रौरव महारौरव आसीपत्रवण असे नाना प्रकारचे त्या ठिकाणी 28 प्रकारचे नरक सांगितले आहेत. जसं तुम्ही पाप कराल ना तसं त्या ठिकाणी तुम्हाला नरक निश्चित आहे. विषयाचं सुख इथं गोड वाटतं पण त्याचं मात्र पुढे मात्र कठीण आहे. विषयाचे सुख इथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड नरक यातना चुकत नाही. आसीपत्री तरुवर खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तेलपाकी नाना प्रकारे त्या ठिकाणी या नरकाच्या वर्णनाचं त्या ठिकाणी सांगतात. तामिश्र नावाच्या नरकामध्ये कोण पडतो? परधन परस्त्री परसंतान हरण करतो तो या तामिश्र नावाच्या नरकामध्ये पडतो. त्याला त्या ठिकाणी वेदना दिल्या जातात. अंधकारात अन्न पाणी न देता त्या ठिकाणी भीती दाखवली जाते. असं त्या ठिकाणी त्याला त्या नरकामध्ये यातना दिल्या जातात. अंध तामिश्र जो दुसऱ्याला फसवून परस्त्रीचा भोग घेतो त्याला त्या ठिकाणी अंध तामिश्र नावाच्या नरकामध्ये लोटलं जातं. जसं एखाद्या झाडाला मुळापासून उपटावं अगदी त्या पद्धतीने त्याला वेदना दिल्या जातात. रौरव स्त्री धन कुटुंब याच्यामध्ये जो ममत्व ठेवतो आसक्ती ठेवून राहतो त्याला त्या ठिकाणी रौरव नावाचे किडे यमसदनामध्ये खातात. महारौरव जो स्वतःचं पोषण करण्यासाठी इतरांच्या वाट्याचं खातो त्याला त्या ठिकाणी महारौरव नावाच्या नरकामध्ये लोटलं जातं.
त्याच्यामध्ये कच्चे मांस खाणारी किडे त्या ठिकाणी या शरीराला खातात. कुंभपाक नावाचा त्या ठिकाणी नरक आहे. पोटासाठी, पोट भरण्यासाठी जो पशूंची हत्या करतो, पक्ष्यांची हत्या करतो आणि स्वतःच पोट भरतो, त्याला त्या कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये लोटलं जातं. त्यांना जिवंतपणे उखळत्या तेलात भजे तळल्यासारखं तळून त्या ठिकाणी किडे खातात. कालसूत्र त्या ठिकाणी नरक आहे. त्या नरकामध्ये ज्या ठिकाणी जो माता पित्यांचा, ब्राह्मणाचा, देवतांचा विरोध करतो, अपमान करतो, वेळोवेळी पदपद टाकून बोलतो, त्याला त्या ठिकाणी कालसूत्र नावाच्या नरकामध्ये लोटलं जातं. त्याला त्या ठिकाणी तप्त अशा मैदानामध्ये, वाळवंटासारख्या मैदानामध्ये तप्त अशा लाह्या भाजल्यासारखं भाजल्या जातं. त्या ठिकाणी यातना शरीर प्राप्त होतं. या शरीराने ते भोग त्या ठिकाणी भेटत नाही. यातना शरीराने ते भोग भोगावे लागतं. त्या ठिकाणी पंचम स्कंद पूर्ण झाला, 6व्या स्कंदाला पदार्पण करतायत. या ज्यावेळेस नरक यातना या परीक्षितीने ऐकल्या त्यावेळेस मात्र भयभीत झाला परीक्षिती. महाराज, या नरक यातना चुकवण्यासाठी काय करावं लागेल, काय करू, मला सांगा ना, माझ्यावरती कृपा करा. त्यावेळेस सांगितलंय, या नरक यातना चुकवण्यासाठी फक्त नामचिंतन करा. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे. काय होतं, अनंत काळाचं पाप जातं. नामसाधना केली पाहिजे. कलियुग केवळ नामाधारा, स्मिर स्मिरण रौद्र पारा. कलियुगामध्ये केवळ नामच तारणार आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. मग नामसाधना तारते महाराज. तर आम्हाला एखादं असं उदाहरण आहे का की जेणेकरून नामसाधना करून एखाद्याचा उद्धार झाला, एखादा पापी दुरात्मा जरी असला तरी त्याचा उद्धार होतो असं तुम्ही म्हणताना, मग एखादं उदाहरण आहे का की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही नामचिंतन करण्यासाठी तयार होऊ, या नरक यातना चुकवण्यासाठी तयार होऊ? मग त्यावेळेस मात्र सांगायला सुरुवात करतायत. हो, आहे ना असं उदाहरण, तुम्हाला सांगतो ना. त्यावेळेस मात्र अजामेळाचं चरित्र वर्णन करून सांगितलंय. कन्या कुब्जे द्विज कुचित. अरे, कन्याकुब्ज नावाच्या नगरीमध्ये अजामेळ नावाचा ब्राह्मण राहतोय. कर्मकांडी ब्राह्मण आहे. अगदी सुंदर जीवन जगतोय, कर्मकांड करतोय. कर्मकांड करत असताना नित्यनेमाने देवपूजा करतोय. सगळं काही त्याची विधीपूर्वक कार्य चालू आहे. पण अचानक एक दिवस बागेमध्ये फुलं आणण्यासाठी गेला आणि त्याने एक दृश्य पाहितलं. एक वेश्या होती, तिच्याबरोबर परपुरुष होता आणि त्यांचा ते संगम त्यांनी पाहितल्याबरोबर त्याच्या मनामध्ये वाईट विचार त्या ठिकाणी निर्माण झाला. लक्षात घ्या, आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं आणि एक जर आपला चुकीचा पाय पडला ना, एवढं सुंदर आयुष्य जगलेलं त्याच्यावर सगळं पाणी फिरून जातं. अगदी या अजामेळाचं असंच घडलं. तेव्हापासून त्याची वृत्ती बिघडली. ते वेश्येपाशीच राहू लागला. गावातील ब्राह्मणाने त्याग केला, त्याचा वाळीमध्ये टाकला. त्यांनी त्या वेश्येला घेऊन अरण्यामध्ये राहू लागला. त्याने सर्व कर्मकांड सोडून दिला. आता ब्रह्मत्वाचा त्याग केला आणि थेट अरण्यामध्ये शिकार करून त्या ठिकाणी आपली उपजीविका भागवत होता. त्याला 9 पुत्र झाले. 10व्या नदीत पोटोशी. अगदी अशा अवस्थेमध्ये हा अजामेळ काहीतरी सामग्री आणण्यासाठी जावी म्हणून त्या ठिकाणी निघालेला आहे. बऱ्याच वेळेस असं घडतं आपल्याला. आपण म्हणतो ब्राह्मण पूज्य, ब्राह्मण पूज्य. ब्राह्मण म्हणावं कोणाला? ब्राह्मण म्हणायचं कोणाला? शास्त्र सांगतं ब्रह्म जानाती ती ब्राह्मण. हा जो ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणा. जन्माला आल्याबरोबर सगळे शूद्र असतात.
आपला समज आहे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला की अरे नाही तो ब्राह्मण आहे, त्यांचा वर्ण खूप श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ वगैरे काही नसतं. जन्माला आल्याबरोबर सगळे शूद्र असतात. जसं ज्याचं कर्म असेल त्या कर्मानुसार त्याची वृत्ती ठरते, तो ब्राह्मण आहे की शूद्र आहे. बघा, मी सांगत नाही, शास्त्र सांगत आहे. जन्म ना जायते शूद्र संस्कार द्विज उच्यते, वेद पठनात भवेत विप्र ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. मग त्या ठिकाणी जो ज्याने ब्रह्माला जाणलं त्याला ब्राह्मण म्हणा. चोखोबर आहे, ब्राह्मण ठरले. इतर ब्राह्मणांनी त्रास दिला त्यांना, मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ दिलं नाही, बाहेरच थांबले. परंतु देवाला आतमध्ये करमत नव्हतं. देव सारखे चोखोबरायांच्या जवळपास फिरायचे. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळांपण देवाने करावं. भाव जर नसेल ना उपयोग नाही. फक्त तुमचं अंतःकरण मात्र शुद्ध असलं पाहिजे. देव तुमच्या अवतीभोवती फिरतो. चोखोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा द्वार हाका मारी. वहिनी द्वार उघडा. चोखोबरायांनी काय, चोखोबरायांची पत्नी फोटोशी होते आणि काय आता दिवस भरत आले होते. त्यावेळेस त्या म्हणतात, आता तुम्ही काय करा, वहिनीसला घेऊन या. मग त्यांना जर आठलं ना, मग आता बाळांपण करतील, कोण आहे माझ्या जवळ, आता बाई माणूस कोणीतरी पाहिजे. तेव्हा चोखोबर बाहेर निघाल्याबरोबर पंढरपूरची वारी निघाली होती. त्यांच्या ध्यानातच राहिलं नाही कुठं जायचंय, मी कशासाठी निघालो होतो. वारीमध्ये घुसले, भजनामध्ये तल्लीन झाले. चिंता लागली पांडुरंगाला, ज्याच्यासाठी चालले होते ना त्याला चिंता लागली. अरे माझा चोखात आता माझ्याकडेच येतोय, काय करावं. त्याने जर सर्वस्व माझ्यासाठी सोडलं ना, मी पण त्याच्यासाठी सर्वस्व माझं सोडलं पाहिजे. देवाची वृत्ती आहे. देवाने कुठला विचार नाही केला, बहिणीचं रूप धारण केलं. थेट घरी दारावर थाप दिली, बाळांपण पूर्ण केलं. बाळांपण पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा चोखोबरांना आठवण आले, अरे मालकिनीने तर काम वेगळंच सांगितलं, वेगळंच करून बसलो म्हणे मी. पुन्हा गेले दाबत. जसं त्या ठिकाणी घराकडे आल्याबरोबर देवाने लगेच रूप आवरलं. आता गेलं पाहिजे म्हणे, चोखोबरा येत आहे. चोखोबरा येत आहेत म्हटल्याबरोबर इकडं खरी बहिणी आली, खरी बहीण आली. बहीण आल्याबरोबर म्हणतात, माझ्याकडे तर कोणी सांगायला आलं नाही, मी आलेही नव्हतो तुमच्याकडे. त्यावेळेस मात्र चोखोबरांना कळलं की अरे कोण आलं होतं. चोखोबरांच्या पत्नीलाही कळलं की प्रत्यक्ष भगवान परमात्मा या ठिकाणी आले होते. देवाने किती कामं केली, फक्त अंतःकरण शुद्ध लागतं. माणसामध्ये फक्त एक भाव निर्माण झालाय, हा अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, तो खालच्या वर्णाचा, हा वरच्या वर्णाचा. ज्ञानोबराय तर म्हणतात, बलतीय जाती जन्मावे, भजीजे का विरोधावे, भक्त का वैर्या भावे, माझी याती भक्त व्हा की वैर्य व्हा. कोणत्याही जातीमध्ये जन्माला जातीला काही किंमत नाही. ब्राह्मण ह्या कर्माने मात्र शूद्र ठरला. वेश्य सोबत राहू लागला. कर्मकांड सोडून दिले त्याने. अरण्यामध्ये राहतोय, शिकार करून आपली उपजीविका भागवतोय. अशी उपजीविका भागवत असताना एक दिवस वनाच्या मार्गाने काही साधू संत जात होते. जात असताना त्या वेशीच्या मनामध्ये विचार आला, अरे आपलं तर जीवन केवळ आणि केवळ पाप करण्यामध्ये गेलं. आपल्या जीवनामध्ये काण्या कोपऱ्याला तरी कुठंतरी पुण्य साठून राहावं. म्हणून त्या साधूंना आवाज दिला, भो भो साधू शनम तिष्ठ, काही क्षणभर थांबा माझ्याकडे. हो थांबा, थोडस माझ्या घरचं थोडस पाणी प्याल का. पाणी पिण्यासाठी थांबले साधू. अहो 2 घास माझ्या घरचे गोड करून घ्याल का. 2 घास खाण्यासाठी थांबले असताना त्या ठिकाणी काही वेळ गेला. परंतु ते साधू उत्तरेतले होते आणि उत्तरेतल्या साधूंना जेवण केल्याच्या नंतर दक्षिणा दिल्याशिवाय जेवण पूर्ण होत नसतं. जेवण केल्याच्या नंतर जर साधू आपल्या घरी बोलवायचेत ना, जीव घातल्याच्या नंतर काहीतरी दक्षिणा द्यावी, पूर्ण फुलाची पाकळी. त्यावेळेस मात्र आपलं यज्ञ सफल होतो. यज्ञच असतो आपल्याकडनं घडणारा. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी काय करावं म्हणता सुंदर स्वयंपाक बनवला. जेवण झालंय आणि दक्षिणा मागतायत. दक्षिणा मागत असताना त्या ठिकाणी हा आजा मिळालाय.
अजामिळ आले, उठा चला चालते वा. काही माणसांना आवडत नाही साधू संत घरी आलेले. हे समजून चालावं की हे अधर्माचं पक्क लक्षण आहे. मूर्तिमंत त्या ठिकाणी अधर्म त्या ठिकाणी नांदतोय. आवडत नाही, द्वेष करतात विनाकारण. विनाकारण पाप घेतलं नाही पाहिजे, विनाकारण कोणाची निंदा केली नाही पाहिजे. विनाकारण जर कोणाची निंदा करत असाल तर त्याच्या डोक्यावरचं पाप आपण आपल्या मस्तकी घेतोय. त्याची विनाकारण आपण कपडे धुवून देतोय. काही मोल तर घेत नाहीत पण विनाकारण. म्हणून तर महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. बघा ही ज्यावेळेस वृत्ती पाहितली साधूंनी सांगितलंय तुझ्या घरचं आम्ही अन्न खाल्लंय, खाल्लेलं अन्न व्यर्थ जाणार नाही. एक काम कर म्हणे, तुला ज्यावेळेस बाळ होईल ना त्या बाळाचं नाव ठेव, नारायण नाव ठेव त्या बाळाचं. साधू निघून गेले. जशी साधू निघून गेले तसं त्या ठिकाणी काही कालांतराने ही वेश्या प्रसूत झाली. आणि प्रसूत झाल्याच्या नंतर तिला आठवण आली की साधूंनी मला शब्द दिला होता की नारायण नाव ठेव. तसं त्या बाळाचं नाव नारायण ठेवलं. परंतु लहान नारायण सगळ्यात लहान मुलगा सगळ्यात प्रिय असतो, आवडता असतो. सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी झोपेपर्यंत नारायण उठला का, नारायण जेवला का, नारायण झोपला का, सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी झोपेपर्यंत हा सारखा नारायण 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 ध्यास लागून गेला नारायणाचा. एक दिवस अरण्यामध्ये या नारायणाला घेऊन गेला होता अजयमेळ. उंच कड्यावरती गेलाय, शिकार पाहतोय, अवतीभोवती कुठे दिसते का. त्या कड्यावरून पाय घसरला, जसा पाय घसरला थेट दरीमध्ये कोसळला. नारायणा धाव आवाज दिला. जसा आवाज दिल्याबरोबर त्या ठिकाणी हा नारायण धावला नाही, तो नारायण धावला. ठिकाणा आपल्या अंतकरणातील धाव तेवढी असली पाहिजे. अशी तोही नेला देवी वैकुंठाशी, वैकुंठामध्ये नेलाय. वैकुंठ धामाची प्राप्ती झाली आहे. पुढे त्या ठिकाणी प्रश्न केला, आम्हाला देवदानवांची सृष्टी वर्णन करून सांगा. देवदानवांची सृष्टी त्या ठिकाणी वर्णन करून सांगतायत. जो सतीचा पिता होता ना दक्ष, तोच हा दक्ष. पुढे प्राचीन प्रजेचे 10 पुत्र त्यांना प्रचेतच झाले. त्यांचा विवाह मरीषा देवी बरोबर झाला. आणि त्या मरीषा देवीपासून दक्ष जन्माला आला. त्याचा विवाह आसिकणिकेशी झाला. त्या आशिकणिकेपासून 10,000 पुत्र त्याला झाले. बऱ्याच वेळेस असं वाटतं पुराणामध्ये 10,000 पुत्र झाले, 20,000 पुत्र झाले, एवढे पुत्र झाले. तर त्याचं कारण आहे, प्रत्येक युगामध्ये कालगणना भिन्न होते. आपल्याला घरचे 2 सांभाळता येणार, इथं एवढे कसे झाले, चिंता वाटते ना. प्रत्येक युगाची कालगणना भिन्न भिन्न आहे. त्या कालगणनेनुसार आयुष्य होतं. तसं त्या ठिकाणी त्यांचं नाव ठेवलंय हरीश्वर. त्यावेळेस मात्र हरीश्वरांना उपदेश केला, जा तुम्ही ग्रस्ती आश्रम स्वीकारा आणि या सृष्टीचा विस्तार करा. वाटेमध्ये नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं, बघा म्हणे तुम्ही सृष्टी विस्तार करण्यासाठी चाललात, ग्रस्ती जीवन स्वीकारण्यासाठी चाललात, पण माझ्या प्रश्नाची जर उत्तरं दिली तर तुम्ही निश्चितपणे काय करा, ग्रस्ताश्रम स्वीकारा. जर माझ्या प्रश्नाची उत्तर देता नाही आली तर मग मात्र मी सांगेल तसं संन्यास घ्यावा लागेल. ठरलं दोघांमध्ये काय करायचं. असं बीळ सांगा की ज्या बिळामध्ये गेल्याच्या नंतर परत यायचं नाही. तुम्ही पण सांगू शकता. काही जे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण सांगू शकता. असं एक बीळ आहे, त्या बिळामध्ये गेल्याच्या नंतर परत येणं नाहीये. दुसरा प्रश्न आहे, असं एक राष्ट्र आहे की त्याचा एक मात्र स्वामी आहे. अशी एक स्त्री आहे, ती बहुरूपी आहे, सांगते एक आणि वागते एक, वेगवेगळे रूप दाखवते. अशी एक नदी आहे की दोन्ही दिशेने वाहते. ती चढायलाही धावते आणि उतरायलाही धावते. उतरायला धावणाऱ्या आपण नद्या पाहतोय, पण चढायला धावणारी आणखी नदी आपल्याला पाहायला सापडली नाही. पण आहे, ऐका,
विचित्र बोलणारा हंस कधी तुम्ही बघितला का? त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला या प्रश्नातलं एकही उत्तर येत नाही. एक धारदार चक्र आहे, त्याचा भेद कोणी करू शकत नाही. चक्र माहितीये का? त्यांनी सांगितलं, एकही आम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगता येणार नाही. सांगा तुम्ही प्रश्नाचं उत्तर काय? असं एक बिळ आहे, ज्या बिळामध्ये गेल्याच्या नंतर परत येणे नाही, त्याचं नाव आहे मोक्ष. एकदा मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा जन्म मरण नाहीये. मोक्ष नावाच्या बिळामध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा जन्म नाहीये. असं एक राष्ट्र आहे की त्या राष्ट्राचा एक मात्र स्वामी आहे. कोण आहे? कोणतं राष्ट्र आहे? आणि ते कोण आहे तो स्वामी? तो परमपिता परमात्मा, सर्व या विश्वाचा मालक आहे. तो एक मात्र स्वामी आहे. अशी एक स्त्री आहे, ती बहुरूपी आहे, वेगवेगळे रूप धारण करून माणसाला खेळवते. कोण आहे ती? तिचं नाव आहे बुद्धी. त्यावेळेस मात्र दोन्ही दिशेने वाहणारी नदी आहे, जी चढालाही वाहते आणि उतरालाही वाहते. अशी नदी कधी बघितली का तुम्ही? त्यांनी सांगितलं, हे पण आम्हाला येणार नाही. चढाला धावणारी नदी आम्ही बघितली नाही, पण आहे. तिचं नाव आहे माया नदी, जी चढालाही धावते आणि उतरालाही धावते. आणि विचित्र बोलणारा हंस कधी बघितला का? विचित्र बोलणारा हंस म्हणजे शास्त्र आहे. आपण वाचल्याच्या नंतर अर्थ वेगळा वाटतो, पण अर्थ मध्ये काही वेगळाच निघतो. शास्त्र आहे आणि एक धारदार शस्त्र आहे, चक्र आहे, त्याला भेदून कोणी जाऊ शकत नाही. कोणतं चक्र आहे? त्याचं नाव आहे कालचक्र. काळ कोणासाठी थांबत नाही. काळ कोणासाठी थांबत नाही. देवादिकांचे या भूतलावरती अवतार होऊन गेले. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती कित्येक जीव होऊन गेले. देवांचे अवतारही या ठिकाणी टिकले नाहीत. कालचक्र कोणालाही भेदून जाता येत नाही. त्या 10,000 पुत्रांनाही त्या ठिकाणी काय केलं? त्यांनी संन्यास घ्यायला लावला. संन्यास घेतला. पुन्हा त्या ठिकाणी 1,000 पुत्र निर्माण केले. त्यांनाही त्या ठिकाणी दक्षिणे सांगितलं, गृहस्थी जीवन स्वीकारा. नारदांनी त्यांनाही संन्यास देऊन टाकला. आता मात्र दक्षाला राग आला. अहो असाधो साधो नाम. अरे साधूचं सोंग घेणारा हा नारद आहे. साधू लिंगेन नसतोया. साधूचा वेश धारण करून या ठिकाणी माझ्या पुत्रांना संन्यास दिला याने. मी शाप देतो त्याला. शाप दिला त्या ठिकाणी. तस्मान लोकेषु ते मूढ न भवेत् ब्रह्मदेवदम्. मी त्याला शाप देतो की त्याचे पाय एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. सारखं भ्रमण करावं लागेल. हा कोणाचा शाप आहे नारदाला? हे शास्त्र सांगतं, भागवत कथा सांगते. तस्मात् लोकेषु ते मूढ न भवेत् ब्रह्मदेवदम्. सारखे त्याचे पद भ्रमण करत राहतील. आता याच वर्णन नाथबाबा करतात भावार्थ रामायण ह्याच्यामध्ये, भागवतामध्ये. दक्ष शापू नारदासी पाही, मुहूर्त न राहे एके ठाई. तो शापू हरी कीर्तनी नाही, म्हणून या लागी पाही कीर्तन करी. फक्त तो शाप कशामध्ये नाही नारदाला? भगवंताच्या नामचिंतनामध्ये. पण नारद ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मात्र नारायण नारायण सारखं भजन करतात. त्याचं कारण आहे ते. खरं तर असा शाप आपल्याला पाहिजे नाही का? नाही तर आपण फिरत राहिलो पाहिजे. श्वास चालण्यासाठी आपल्याला काय लागतं? तसं आपल्याला काहीतरी आठवण सातत्याने पाहिजे देवाची आठवण येण्यासाठी. सारखं भ्रमण करतात नाराजी. कारण की साधूचं जीवन अगदी असं असलं पाहिजे. बेहतीने नदिया फिरता साधू, साधू सारखा फिरत असणारा पाहिजे. कारण की साठलेलं पाणी गढूळ होतं. साठलेल्या पाण्यामध्ये जंतू होतात, पण वाहणारे पाणी हे अगदी निर्मळ आणि ज्वलंत वाहत राहत. बहता पाणी निर्मला, बंदा गंदा होय. साधू जन रमते भले, डाग न लागे कोय. बघा, बहता पाणी निर्मला, वाहणारं पाणी निर्मळ वाहत. जर त्या ठिकाणी बंदीचं झालं तर बंदा गंदा होय.
साधूजन रमत भले, साधूंनी सारखं रममान झालं पाहिजे. आळंदीहून पंढरपूर, पंढरपूरहून तीर्थक्षेत्र सारखं भ्रमण केलं पाहिजे. वृंदावन, काशी, अयोध्या, चित्रकूट, प्रयागराज सारखं भ्रमण साधूचं जीवन असलं पाहिजे. अशा साधूला कधी दाग लागत नाही. दाग न लागे कोय, अगदी साधूचं जीवन असं असलं पाहिजे. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी नारदांना शाप दिला. नंतर त्या ठिकाणी दक्षिणे 60 कन्या त्या ठिकाणी निर्माण केल्या. त्या 60 कन्या म्हणजे या सृष्टीचा पूर्ण विस्तार आहे. बघा, 60 कन्या, 10 कन्या